आज संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला वर्ष झालेलं आहे आणि त्या निमित्ताने मसाजोग या ठिकाणी मी त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। अतिशय सामाजिक सलोखा, एक निरागस सरपंच ज्यांनी मानवतेसाठी बलिदान दिलं असं मी या ठिकाणी जाहीर केलेलं याच्या आधीच। की बौद्ध समाजाच्या सिक्युरिटीला वाचवण्यासाठी गावातल्या आपल्या तरुणांना मारहाण झाली म्हणून धावून गेला आणि आमच्या सरपंचाचं निर्गुण हत्याकांड त्या ठिकाणी झालेलं आहे। आज वर्ष झालं, आम्ही सगळे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण दुर्दैवाने न्यायाची थट्टा होताना आम्हाला दिसते। परंतु सरपंच संतोष देशमुख यांनी आयुष्यभर मानवतेसाठी, वेगवेगळ्या घटकांसाठी, गावासाठी संघर्ष केला, त्याग केला आणि शेवटी बलिदान सुद्धा दिलं। त्याच्यामुळे त्यांना न्याय या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही। राज्यभर आम्ही आंदोलनं केली, लाखोचे सभा त्या ठिकाणी जाहीर सभा झाल्या, मोर्चे निघाले, परंतु त्याचा इम्पॅक्ट पाहिजे तसा पडलेला नाही अशी स्थिती दिसते। कारण राज्याचं जे सरकार आहे त्यांची मानसिकता न्याय देण्याची कुठंतरी दिसत नाही। त्याच्यामुळे हा विलंब जो आहे तो एक प्रकारे न्यायाची थट्टा आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो। आणि येणाऱ्या जानेवारीपासून किंवा या मसाजोग गावचे जे काही ग्रामस्थ असतील, कुटुंब असतील, हे जो काही लढा पुढं जे ठरवतील त्या लढ्यामध्ये मी कायम तशाच पद्धतीने उभा राहील जसा वर्षभरापूर्वी उभा होतो। खरोखर आज या गावामध्ये वर्ष झालं आहे तरीसुद्धा तीच दाहकता आहे, तीच तीव्रता आहे। कारण अतिशय क्रूरतेने संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं होतं। त्याच्यामुळे प्रत्येकाच्या या ठिकाणी मागणी आहे की फाशी झाली पाहिजे। आरोपीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असले, शेवटी आरोपी हा त्या ठिकाणी प्रयत्न करणार, पण आरोपी दिग्गज आहे, राजकीय आहे आणि त्याला त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, कायदा या ठिकाणी करतोय। कुटुंब धाडसाने ही केस लढतंय। आता ही केस वर्षभरापासून कुटुंबाची नाही, तर ही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक मानवतावादी, संविधानवादी, बहुजनवादी माणसाची झालेली ही लढाई आहे। त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे आणि त्या प्रत्येकाची एक मागणी आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि नक्कीच येणाऱ्या काळात त्या दिशेने लढा सुरू होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष आम्ही सुरू करणार। अतिशय दुःखद अंतःकरणातून मी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो। म्हणजे सहकारी मोठे बंधू दीपक भाईंनी ज्या काही ह्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्यांचं पूर्ण तथ्य आहे। ह्यामध्ये बहुजनवादी, मानवतावादी विचारसरणीचे असणारे आमचे सहकारी सरपंच संतोषांना देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष आज झालेलं आहे। तरी ज्या प्रकारे न्यायालयातून अपेक्षा होती की प्रकरण लवकर मार्गी निघत, पण अजून तसं काही झालेलं नाही। फक्त प्राथमिक माहिती ही मिळते की 12 डिसेंबरला हे प्रकरण चार्ज फ्रेम होणार आहे। प्रकरण चार्ज फ्रेम होऊन येत्या काही दिवसात हे सर्व वाल्मिक कराड यांची टोळी पूर्ण फासावर लटकली पाहिजे। कारण पुन्हा ह्या बीड जिल्ह्यामध्ये अराजकता माजू नये, पुन्हा हा बीड जिल्हा असंवेदनशील होऊ नये आणि पुन्हा बीड जिल्हा बदनाम होऊ नये। कुठे ना कुठे बीड जिल्हा हा फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो। क्रांतीसिंह नाना पाटील सारखे समाजसेवक इथे खासदार झालेले आहेत। असे अनेक लोकप्रतिनिधी हे सामाजिक कार्यातून वर गेलेले आहेत। त्याच्यातलेच एक लोकप्रतिनिधी होते आपले संतोष अण्णा देशमुख आणि सर्व बीड जिल्ह्याला माहीत आहे की संतोष अण्णा देशमुख यांची विचारसरणी ही मानवतावादी होती। पण कुठे ना कुठे आरोपींनी एक वाईट प्रकार केला, आमच्या संतोष अण्णा देशमुखची निर्गुण हत्या केली आणि नंतर हजर होताना कोर्टात स्वतःला CID कार्यालयात हजर करताना स्वतःला जातीचं पांघरून ओढलं। पण एवढंच सांगन की जसं आमच्या दीपक भाईंनी सांगितलं, आरोपीला कोणती जात नसते, आरोपीला कोणता धर्म नसतो। कारण आपल्या संतोष अण्णाला कोणता जात धर्म नव्हता। संतोष अण्णांचे सहकारी हे सर्व 18 पगड बहुजनामध्ये होते।
वंजारी समाजाचे होते, धनगर समाजाचे होते, माळी समाजाचे होते, सर्व मुस्लिम समाजाचे होते. आणि जसं दीपकभाईंनी सांगितलं ते सर्वांना माहीत आहे की एका दलित कुटुंबातील सिक्युरिटी गार्डला वाचवण्यासाठी संतोष अण्णांनी ह्या लढाईमध्ये उतरले होते आणि त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी, त्यांची बाजू ओढण्यासाठी. तर त्या पुढच्या नराधामांनी संतोष अण्णाचाच ह्याच्यामध्ये जीव घेतला. पण संतोष अण्णा आज आपल्या देहाने नसले तरी ते विचाराने आपल्या सदैव जिवंत राहणार आहेत. आणि वाल्मिक कराड ह्यांची टोळी पुढच्या 9 डिसेंबरच्या आत फासावर जायलाच पाहिजे. जर ह्याच्यामध्ये न्यायालयात पहिले पालिकेकडून दिरंगाई झाली, सरकारकडून गृहविभागाच्या दिरंगाई झाली, तर लवकरात लवकर जन आंदोलन मोठं उभारण्यात येणार आहे, असं मसाजोगकरांचं, बीड जिल्हावासियांचा आणि महाराष्ट्रातल्या असणाऱ्या असंख्य समाजसेवकांचा याच्यामध्ये ठाम निर्णय झालेला आहे. ज्या पद्धतीनं इथं सगळ्या स्तरातील, विविध जाती धर्मातील आणि सर्व एकंदरीत स्तरातील ज्या लोक इथं लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्या पद्धतीनं येतात, आमच्या कुटुंबाला आधार देतात, तर इथं असं कॉम्बिनेशन आहे. एका गोष्टीचा एवढा स्वाभिमान वाटतो की संतोष अण्णा देशमुख हे फक्त एका कुटुंबापुरते, गावापुरते मर्यादित नव्हते, कुठल्याही एका जातीपुरते, एका धर्मापुरते, एका पंथापुरते मर्यादित नव्हते. तर अण्णा आता सध्या नाहीत, परंतु त्यांच्या विचारानं जे तुम्ही सगळं कॉम्बिनेशन बघताय, जे सगळ्या जाती धर्माचा हा लढा जो आहे, सगळे लढत आहेत, याच्यामध्ये त्यांना जे आयुष्यभर जे काही गोष्टी केल्या त्याचंच एक प्रतीक म्हणून हे सगळे लोक या न्यायाच्या लढ्यामध्ये खांद्याला खांदा लावून आणि मजबूतपणे लढताना दिसत आहेत. आणि खरं तर मानवतेचं दर्शन काय असतं तर ते संतोष अण्णा देशमुख आहेत. म्हणूनच गावकऱ्यांनी त्यांच्या एकदम जिवलग मित्र त्यांचे महावीर सोनवणे, एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, ते खूप विचार मोठे आहेत त्यांचे. मागच्या 365 दिवसात आजपर्यंत असा एकही दिवस गेला नसेल त्या व्यक्तीचा की त्याच्या डोळ्यातून अश्रू नाहीत. प्रत्येक जागेवर संतोष अण्णाची आठवण, प्रत्येक जागेवर संतोष अण्णाचे विचार. आणि संतोष अण्णा नसताना त्यांच्या बंधूला म्हणजे मला, त्यांच्या मुलाला जे काय मायेची म्हणजे पांघरून आहे मायेचं ते देण्याचा प्रयत्न करतात. अवघ्या 4 दिवसामध्ये त्यांनी जे काही संतोष अण्णा देशमुख यांच्या नावाचे जे प्रवेशद्वार केलं ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. आमचे मोठे बंधू आणि त्यांना या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच आम्हाला धीर दिला. आत्ता देखील म्हणतायत की शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि मी देखील कधीच ह्या न्यायाच्या लढाईतून माघार घेणार नाही, असे आमचे दीपक भाई एवढं हक्कानं आम्ही त्यांना हाक मारतो आणि ते आम्हाला एवढं प्रेम देतात की आम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीतूनच संतोष अण्णाचे विचार पूर्णपणे जागृत आहेत आणि तेच मला लढायला बळ देतात. तर यापुढचा लढा ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत लढलो त्याच उमेदीनं आणि त्याच हिमतीनं आम्ही सगळे लढणार आहोत. आणि ह्या सगळ्या आरोपींना ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत.